धन्यवाद आणि नमस्कार। महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आपल्याला एक बाब आवर्जून दिसतंय की गुरुवर्य सगळे जरी वेगवेगळ्या संघटनांच्या झेंड्याखाली वावरत असले तरी सुद्धा असा जेव्हा कठीण प्रसंग येतो आणि ग्रामीण भागातील शिक्षण संपणार आहे या दृष्टीने सगळी शिक्षक मंडळी एक झालेली आहे आणि त्याचाच आज एक भाग म्हणून आपण सर्व महाराष्ट्रभर हे मोर्चे निघालेले आहेत। त्यामुळे मी पुनश्च एकदा म्हणतो, शिक्षक एकजुटीचा, शिक्षक एकजुटीचा, हमारी यूनियन, हमारी यूनियन, हमारी यूनियन। आज खरं सांगायचं झालं तर महालयाचे दिवस आहेत। महालयाच्या दिवसात ही नवमीची तिथी आहे आणि या नवमीच्या तिथीमध्ये शिक्षक बांधू आणि भगिनींना आज घरी किंवा समाजात महालय असताना सुद्धा, आपल्या पितरांची महालय असताना सुद्धा आज इथे येऊन महालय घालावं लागतंय, संपन्न करावा लागतो आहे। हे मला वाटतं शासन आणि प्रशासनाच्या दृष्टीने फार गंभीर आहे। आम्ही जी पित्र आहेत त्या सर्वांना असंच म्हणू शकतो की कदाचित आम्ही याने बेजार झालो आहोत। हे जे का आदेश 15 मार्चचा जो निघालेला आहे संच मान्यतेचा, ग्रामीण शिक्षण संपणार आहे आणि त्याचबरोबर कंत्राटी भरतीमध्ये आपल्याला यापुढील शिक्षक कंत्राटी भरतीने जे होणार आहे ते गुणवत्तापूर्ण असणार नाहीये आणि त्याचाच भाग म्हणून आपण आज विरोध करतो आहोत। सगळे लोक, सगळे शिक्षक बांधव, समाज व्यवस्थापन समित्या एकत्र झाल्या आहेत आणि या सगळ्या आंदोलनाचा एक प्रमुख भाग म्हणून जी आमच्या सहयोगी संघटनांमध्ये असलेले केंद्र प्रमुख जे आहेत, आम्हाला अभिमान आहे या केंद्र प्रमुखांचा। इतर वेळी हे केंद्र प्रमुख कदाचित आपापल्या मागण्यानुसार वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या मागण्या आणतात। आज मात्र केंद्र प्रमुखांची संघटना अधिक इतर संघटनांमध्ये असणारी जी केंद्र प्रमुख मंडळी आहे ती सगळी मिळून आपण एक झालो आहोत। याचं कारण पगारवाढीसाठी नसून कुठेतरी शिक्षक टिकला पाहिजे, शिक्षक टिकला पाहिजे म्हणजे शाळा टिकली तर शिक्षक टिकेल आणि शिक्षक असायला पाहिजे, शिक्षक असणार विद्यार्थी असले तर। आणि म्हणून समूह शाळा ही जी काही योजना शासनाने आणलेली आहे ती बंद करावी, आणू नये आणि 2 GR आहेत ते मी महालयाच्या दिवशी म्हणतो, सर्व पित्रांना सुद्धा विनंती करतो की आपण ह्या शासन प्रशासनाच्या मनमुठीवर बसून आज हे जे 2 निर्णय जे जाचक आहेत, फार त्रासदायक आहेत, हे निर्णय रद्द करण्यासाठी आपली सुद्धा शक्ती आमच्यासाठी एक होऊ देत असं मी निश्चितपणाने म्हणतो। हा जिल्हा डोंगरी जिल्हा आहे, डोंगरी जिल्ह्याचे निकष शासन प्रशासनाने अग्रेसित केले पाहिजेत। ते बाजूला केले जात आहेत, ते डावलले जात आहेत आणि ऑल ओव्हर महाराष्ट्राचे निकष लावले जात आहेत, ते आपल्या माती मागले जाते आहेत। कोकण भूमी ही शापभूमी राहू देत नको, तर ती भूमी जी आहे या कोकणामध्ये, या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी ज्यांनी अशा पद्धतीचे चुकीचे निर्णय आणले, शासन प्रशासन चुकीच्या पद्धतीने पाठवलं किंवा राबवलं, त्यांना या पद्धतीचे त्रास झालेले आहेत। मला वाटतं निश्चितपणाने आपल्या सर्वांचे जर आज या महालय पुन्हा एकदा शासन प्रशासनाला शुभेच्छा आणि आशीर्वाद हवे असतील ते या गुरूंसाठी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे त्रासदायक GR आहेत ते रद्द व्हावेत। आपण सर्वांनी ऐकून घेतलं, आपण सर्वजण इथे आलो, सहभागी झालो, आपल्यालाही सर्वांना बोलायचं असेल असो, वेळ बरीच झालेली आहे। मनपूर्वक सर्वांना धन्यवाद देतो आणि मी इथे थांबतो।